हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मला आज चाळणीवर अंडे ठेवून काय बरं बनवत आहे? तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. इथे मी 4 अंडी घेतलेले आहे, 3 ते 4 अंडी घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये उभा चिरलेला बारीक खोबरा घेतला आहे, ओबडधोबड चिरलेला कांदा घेतला आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर इथे 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि जास्त प्रमाणात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. त्यानंतर मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. बघा इथे छान बारीक असं वाटून घेतलं आहे. त्यामध्ये एक चिरलेला आपल्याला एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि पाणी न टाकताच हे वाटून घ्यायचं आहे. बघा छान असं वाटलं गेलं आहे. जर थोडं आवश्यकता वाटल्यास आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 3 ते 4 अंडी घेतली आहे. वाटीमध्ये हे फोडून घ्यायचं आहे. छान या पद्धतीने तुमच्याकडे ज्या साईजच्या वाट्या अवेलेबल असेल त्या साईजच्या वाट्या घ्यायच्या आहे आणि अंडे त्यामध्ये फोडून घ्यायचे आहे. मी इथे 4 अंडी घेतली आहे. छान हे फोडून वाट्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने हे करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता. छान तेल गरम झाल्यानंतर इथे काही तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. खडे मसाल्यामध्ये मी काय घेतलं आहे, लवंग घेतलं आहे 3 ते 4, मिरी घेतलेले आहे, तमालपत्र घेतले आहे, दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि जिरे घेतलं आहे थोडंसं. हे छान तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एखादा मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. छान फ्लेवर तेलामध्ये उतरतो, त्यामुळे सुरुवातीलाच हे करून घ्यायचं आहे. खडे मसाले आधीच टाकून घ्यायचे आहे आणि 2 मिनटं परतून त्यामध्ये आपण वाटलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण वाटण मी इथे टाकलेलं आहे. छान हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनटं किंवा 5 मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. मसाला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आपल्याला. कोणतीही आपली ग्रेव्हीची भाजी असेल ना, मसाल्याची भाजी असेल ना, तर आपला मसाला छान भाजल्यानंतरच आपली जी भाजीची चव असेल ना ती बेस्ट येते आणि एकदम चवदार बनते. त्यामुळे शक्यतो इथे काळजी घ्यायची आहे की मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे. बघू शकता इथे तुम्ही छान तेल सुटलेलं आहे. तरी पण एखादा 2 मिनटं मी इथे छान परतून घेत आहे. मसाला छान परतूनच घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर सतत ढवळत राहून हे मसाला छान असा भाजून घ्यायचा आपल्या तेलामध्ये. बघा इथे छान तेल सुटलं आहे. बघू शकता इथे तुम्ही यामध्ये छान मसाल्याला तेल सुटलं आहे. आता आपला मसाला झाला असं समजायचं आहे. त्यानंतर इथे छान इथे मी मसाला परतून घेत आहे. छान तेल सुटलं आहे. एकदा छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे काही सुके मसाले टाकायचे आहे. त्यासाठी मी चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर 1 चमच लाल तिखट टाकून घेतलं आहे. त्यानंतर पाव चमच इथे हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमच मी इथे धने पावडर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमच मी इथे जिरे टाकून घेतलेलं आहे. जिरे पूड टाकून घेतले आहे. त्यानंतर हे सर्व सुके मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मसाला भाजताना आणि सुके मसाला भाजताना तेवढीच काळजी घ्यायची आहे जे आपण मसाला भाजताना घेतो. छान या तेलामध्ये आपल्याला सुके मसाले एकदम परतून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत पण हे मसाले परतून घ्यायचे आहे. तेल छान सुटलं आहे बघू शकता. त्यानंतर इथे 1 चमच मी चिकन मसाला टाकला आहे. तुम्ही चिकन मसाल्याऐवजी गरम मसालासुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे एखादा साठवणीचा मसाला असेल ते सुद्धा टाकू शकता. सुके मसाले छान परतून घेतले आहे. त्यानंतर मी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं मसाला होता त्यामध्ये पाणी टाकून हे पाणी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलं आहे आणि छान हे परतून घ्यायचं एखादा मिनटं. त्यानंतर छान तर्रीदार रस्सा यावा म्हणून भाजीला छान तर्री यावं म्हणून गरम पाणी इथे टाकून घ्यायचं आहे. छान अशी तर्री या भाजीला येते, त्यामुळे गरम पाणी शक्यतो टाकून घ्यायचं आहे आणि थोडं आपल्याला ही ग्रेव्ही घट्ट हवी आहे त्यामुळे इथे मी अर्धा ग्लास ते पाऊण ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलं आहे. छान 2 मिनटं याला पाण्याला ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे, ते कढईवर ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर आपण जे वाट्यामध्ये अंडे फोडले होते ते यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे.
त्यानंतर अंड्याला छान चव यावं म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। थोडं छान लाल तिखट आणि मीठ इथे भुरभुरून घ्यायचं अंड्यावर। छान त्याला अंड्याला एक छान चव येते, त्यामुळे या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला आपण एका मोठ्या ताटाने कवर करून घेणार आहोत। छान हे झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला ह्याला छान वाफवून घ्यायचं आहे। बघा इथे 10 ते 12 मिनटं झालेले आहे। छान आपले 10 ते 12 मिनटं झाले आहे। छान झाकण काढून घ्यायचं आहे। अंडे आपली छान शिजलेले आहे। त्यानंतर या चाळणीला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे। बघू शकते ते ग्रेव्ही पण छान झालेली आहे आपली। थोडं थंड झाल्यानंतर यामधले जे अंडे आहे ते चाकूच्या सहाय्याने बाहेर काढून घ्यायचे आहे। बघू शकता अगदी सहज हे निघल्या जाते। बघा छान आपले अंडी शिजलेली आहे। बघा या पद्धतीने मी हे सर्व काढून घेत आहे। छान आपले अंडे शिजलेले आहे। लगेचच याला आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी हे सर्व अंडी काढून घेते आणि चाकूच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित हे निघल्या जाते। कुठेच वाटीला चिटकत वगैरे नाही। बघा छान आपली अंडी पण शिजलेली आहे आणि लगेचच ग्रेव्ही झालेली आहे आपली। छान तर्रीदार ग्रेव्ही तयार झाली आहे। लगेचच हे अंडे यामध्ये सोडून घ्यायचे आहे। बघा किती छान अशी आपली अगदी झटपट ही अंडा भाजी वेगळ्या पद्धतीने तयार झाली आहे। खायला अप्रतिम झाली आहे। नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा। एकच एक पद्धतीची अंडा भाजी खाल्ल्यापेक्षा, अंडा मसाला खाल्ल्यापेक्षा या पद्धतीने नक्की हा वेगळ्या पद्धतीचा अंडा मसाला किंवा अंडा करी ट्राय करून बघा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि हो अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मी हे सर्व करत आहे। बघा किती छान अशी घट्टची आणि चवदार अशी अंडा करी वेगळ्या पद्धतीने तयार झाली आहे। चपातीबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागते। नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका।